काम येत नाही एवढ्याच घट्ट पडलेला असतो. हो सर, नाही वेळ तर थोडा तुम्ही सांगा त्यांना, थोडा वेळ द्या. नाही तुम्ही हे करा ना, मला लेटर दाखव की जिथं मी सही केली पाहिजे. तुम्ही असं एवढं ग्रुप मध्ये येतं काही कारण नाही का? माझं काम चालू असते. काल विधानसभेचे प्रश्न होते, काल आधीचे पण तुमच्या आधी येऊन गेले. आता तुम्ही एका पाठोपाठी येत. नाही मला तुम्ही लेटर दाखवा, मी सही करायची असेल मी करतो. मी तुम्हाला ते पत्र देतो की तुम्हाला ते अधिकार दिले. मला लेटर दाखवा, तुम्ही लेटर दाखवा. ठीक आहे ना, दाखवतो ना. सर जनतेने जायचं कोणाकडे, अधिकाऱ्याकडे जायचं की कोणाकडे जायचं? एवढे नाव आहेत ना अधिकाऱ्यांचे, तुम्ही गट शिक्षण दुसरीकडे पहिल्यांदा तुमच्याकडे आले ना. मला दाखवा तुम्ही. म्हणून आम्ही तुमच्याकडे अहो आम्ही इथं काय मग अवेलेबल असतो. माझी इथं आज सपना बघा किती. नव्हते, आम्हाला तुमचं एक ऑप्शन भेटलं, चला सर आहेत आणि सर देतील. तुम्ही दुसरीकडे कुठल्या पण नाही दाखवा, मला एक सही दाखवा. मी इथे अवेलेबल आहे म्हणून तुम्ही सारखंच इथे येत असाल तर कसं होणार? असं हे चुकीचं आहे ना सर बोलणं. तुम्ही काल तुम्ही याच्या अगोदर तुम्ही इथे नव्हते, त्याच्या अगोदर मी गट विकास अधिकाऱ्यांच्याकडे पण गेलेले आहे, तर त्यांनी पण स्पष्ट नकार केला. फक्त आम्हाला काय हवंय का ट्रू कॉपी. आम्हाला ट्रू कॉपी 2014 नंतर शासनाने हे सगळी जबाबदारी म्हणजे सेल्फ अटेस्टेशनला टाकलेली. पण सर जर आम्हाला वरतून जर तसं तर आम्हाला पाठवलेलं आहे का ह्याच तुम्ही ना बीडीओ अधिकाऱ्यांच्या साहेबांना जाऊन भेटा. सर आम्ही भेटणार बीडीओ साहेबांना. आणि दुसरं सर, नेमकं ठिकाण सांगा की या सरांकडून तुम्ही सह्या घ्या. मग मला तसं लेटर दाखवा ना तुम्ही. नाही नाही, सर, आम्ही इथं आहे ना, तहसीलमध्ये अधिकारी बसलेले आहेत ना ते सगळे. सरांना सिग्नेचरचं त्यांचं अथॉरिटी पत्र पाहिजे ना, आम्ही सर पत्र आणि तुम्ही फक्त एकच हे देऊ नका. मी इथं आहे ना, माझी एवढी आस्थापना असते ऐका. मग तुम्ही मला मी तुम्हाला इथं काय मग भेटणार म्हणून तेच मग तुम्ही इथं आहे तर तुम्ही काय माझ्याकडून सह्या घेणार आहे का? तुम्ही दुसऱ्या पण अधिकाऱ्यांकडे जा, हे म्हणतो मी. पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पोलीस स्टेशनमध्ये सर पेट्रोलिंगला गेलेले, आरोग्य विभागामध्ये गेलो होते, एका केसमध्ये इम्पॉर्टंट केसमध्ये होते. मला काय म्हणून म्हणायचं आम्ही सर, आलो. तुम्ही हे सांगू शकता ना की असं मोबाईल तुम्ही असं नाही करणार. जरा मला कोणा दाखवा. कोणाला दिलंय आहे मोबाईलवर तुमच्याकडे फोटो. मी त्यांना कसला दाखवतो. फोटो आहे? आणि तेच म्हणतात की तेवढ्या जणांची लिस्ट आहे, तर तुम्ही माझ्याकडेच काय म्हणा. एकच अधिकाऱ्याकडे यायचं काही कारण नाही. आम्ही तीन जणांकडे जाऊन ताई, आलो. one minute. तीन जणांकडे जाऊन एक आलो एक आम्ही. बोला, एक एक 1 बोला. मिनिट सर, ह्या तुमच्याकडे आल्यात, पण त्याच्या अगोदर मी इथे 4 अधिकाऱ्यांच्या दाखवा, मी सही करायची असेल मी करतो. मी तुम्हाला ते पत्र देतो की तुम्हाला ते अधिकार दिले. मला लेटर दाखवा, तुम्ही लेटर दाखवा. ठीक आहे ना, दाखवतो ना. सर जनतेने जायचं कोणाकडे, अधिकाऱ्याकडे जायचं की कोणाकडे जायचं? एवढे नाव आहेत ना अधिकाऱ्यांचे, तुम्ही गट शिक्षण दुसरीकडे कुणाकडे पण झालं? पहिल्यांदा तुमच्याकडे आले ना. मला दाखवा तुम्ही. नव्हते म्हणून आम्ही तुमच्याकडे अहो आम्ही इथं काय मग अवेलेबल असतो. माझी इथं आस्थापना बघा किती. अवेलेबल नव्हते, आम्हाला तुमचं एक ऑप्शन भेटलं, चला सर आहेत आणि सगळे मंडळ आम्हाला काम आम्हाला दुसरी काम आहे. तुमच्या बरं झालं. म्हणजे आमची इकडे आता यांनी कोणती बाजू तिथं मांडली पाहिजे. मग ते सर्क्युलर टाक. नाही सर, आयडी पाहिजे ना, कारण जर तुम्ही आम्हाला जर फेरायला लावते हां तर तुमचे पण राईट्स आहेत, तर आयडी हवं. व्हिडिओ सगळं व्हिडिओ समोर. महाराष्ट्र शासन आयडी आयडी नाही तुम्हाला? आवाज पण नाही येतो ना माझा. आयडी कशासाठी आयडी नाही का तुम्हाला? नाही ना, मग ठीक आहे, देऊया आपण. यांना शासकीय पत्र सगळ्यांना हवं आहे ना, तर आपण यांच्या गळ्यातले आयडी सगळ्यांचे राहू द्या. माहिती अधिकार पत्रकार परिषद महिला आघाडी संघटना या संघटनेची मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा संचालक मोहिनी विनय भालेराव. गेली 2 दिवस झालं आम्ही काही कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी पंचायत समिती येथे फेऱ्या मारतोय, पण येथील अधिकाऱ्यांकडून आम्हाला सतत उडवाउडवीची उत्तरं आणि उद्धटपणे बोलण्यात येते. एक सही देण्यासाठी आम्ही सह्या करू शकत नाही, आम्हाला हीच कामं आहेत का, आम्ही दररोज 500-500 सह्या करतो, याची उत्तरं आम्हाला येतात. तर आज आम्ही त्याच बाबतीत तहसीलदार साहेबांकडे तक्रार केली आहे की या आमच्या शंकेचं निरसन आणि या आमच्या तक्रारीचं निवारण तुम्ही लवकरात लवकर करावं. आज आम्ही पदाधिकारी असून ही अवस्था आहे, तर सामान्य माणसांची किती पिळवणूक केली जात असेल? जर लोकांची एवढी जर पिळवणूक होते
तर सॉरी आपले पदाधिकारी जर आपण पदाधिकारी असेल तर आमची जर पिळवणूक होते तर सर्वसामान्य जनतेचे काय आहे. तर ह्या गोष्टीवर कसून चौकशी पण झाली पाहिजे आणि येत्या पुढील काळामध्ये कोणीही व्यक्ती असो कोणत्याही गोष्टीसाठी असो त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही पाहिजे याची जबाबदारी जे काही आपलं प्रशासन आहे त्यांनी घेतली पाहिजे. अध्यक्ष आम्ही काल काही डॉक्युमेंट्सवरती ट्रू कॉपी घेण्यासाठी आलो होतो पण सरांनी डायरेक्टली नकार दिला. तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे म्हणून कोणी येतं तुमच्याकडे साईन करायला तुमच्या दरवाजेपर्यंत येतं. तुम्ही त्यांना असं सांगू शकता की तुम्ही थोडा वेळ थांबा मग आम्ही देतो पण तुम्ही डायरेक्टली तुम्ही नाही बोलू शकत नाही. तर याची थोडी या बेजबाबदार हो 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 या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. समस्यांना तोंड देण्यासाठी गट शिक्षण अधिकारी स्वतः सह्या देत नाहीत. ते त्यांना कामं आहेत दुसरी असं सांगतात. याचा अर्थ काय जर एखाद्या सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या माणसांना एवढा वेळ लागत असेल तर सामान्य माणसाचं काय होईल. या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तहसीलदार साहेबांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि परत कुणाबाबतीत असं घडणार नाही याची आम्हाला शाश्वती दिली पाहिजे. हे मी आमच्या संघटनेच्या वतीने आवाहन करत आहे. यांना प्रश्न विचारतोय तर हा माणूस आम्हाला उत्तर देतोय की मीच का द्यायच्या तुम्ही माझ्याकडेच का साया मागायला येता. मग हे जे जनतेचे सेवक आहेत ना यांनी जनतेला सहकार्य नको करायला. यांना शासकीय पत्रक पाहिजेत आणि एकाही शासकीय कर्मचाऱ्याच्या गळ्यात आयडी नाहीये तिथे.